नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, आपली जी काही कर्जमाफी संदर्भात एक नवीन मोठा अपडेट समोर येत आहे आणि तो अपडेट शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असणार आहे. खूप काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार, त्याच्यासाठी वारंवार चाललेले आंदोलनं, हे आंदोलनं कधी म्हणता की फेल झाले, कधी म्हणता की जे आंदोलन करते ते आंदोलनकर्तेच इथे मॅनेज झाले आणि म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही आहे. पण या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जो काही शासनाकडनं 20 जूनपर्यंतचा टाईम घेतलेला आहे, त्या टाईममध्ये आता काय नवीन अपडेट आली आहे समोर, ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. बघा, राज्य शासनाच्या वतीने जी काही कर्जमाफी आहे त्या अहवाला एप्रिलपर्यंत सादर करण्यात येणार आहे आणि 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याचं राज्य शासनाने सांगितलं आहे. यासाठी समित्या नेमल्या. ही समितीची जी काही प्रणवसिंह शिंदे समिती, याच्या प्रणवसिंह परदेशी यांची जी काही समिती आहे, या समितीचा एक नवीन अहवाल समोर आला आणि त्या अहवालामध्ये राज्य शासनाने जी काही तरतूद केली आहे ती तरतूद अशी आहे की शेतकऱ्यांसाठी याच्या आधी 1.5 लाख ते 2 लाख रुपयांची मर्यादा होती शेतकऱ्यांसाठी, पण ती मर्यादा आता राज्य शासन काढणार आहे. सरसकट तुमचा जो काही सातबारा आहे तो सातबारा कोरा करण्याची पावती आपल्या शेतकऱ्यांना मिळणार असल्याचं समजते. याच्यासाठी राज्य शासनाला 35,000 कोटी रुपये लागणार आहे आणि महाराष्ट्रातील जवळपास 24 लाख शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. तर सध्या तरी एवढाच महत्त्वाचा अपडेट समोर आला आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कट ऑफ नसणार आहे की 1.5 लाख 2 लाख सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा या समितीने कोरा करण्याचं सांगितलं आहे. अर्थातच याच्यात राज्य शासनाची जी काही परवानगी असणार आहे, GR वगैरे सगळ्या गोष्टी येतील. हळूहळू एक एक गोष्ट शेतकऱ्यांसाठी ही बाहेर येणार आहे. माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.